यशस्वी अशी पकड सुंदर असे डॅश मध्यरक्षकाकडून आदित्य माथारेसाठी आणि प्रत्युत्तर मानंद कासेचे निलेश चौगुलेचं 5चा डिफेन्स नवतरुण खोत नवतरुण स्पोर्ट्स कारावून अतिशय रंगतदार लढत क्रमांक 2 वरती क्रांतिकाला पाहायला मिळते। सुंदर चढाई करणार 2 गुणांची कमाई प्रत्येक चढाईमध्ये चढाई करतो लढाई करतो नवतरुण संघाचा सुपर 3 गुणांची कमाई सुंदर अंतिम टप्प्यापर्यंतची चढाई उजव्या कोपरक्षकापर्यंतची तर तशाच तशा प्रत्युत्तर क्रमांक 2 वरती राज पाटीलचा पाहिला यशस्वी चढाई नवतरुण स्पोर्ट्स कारागीर संघाकडून दोन्ही मैदानावरती रोमांचक लढती कबड्डीला पाहायला मिळतात। 2चा डिफेन्स आहे नवतरुण स्पोर्ट्स कारागीर संघाचा सुपर टॅकलची नावी संधी आहे नवतरुण स्पोर्ट्स कारागीर संघाला तुम्हाला प्रमोशन भेटेल आता 2चा डिफेन्स सामन्यात आणून क्वालिफायरची चढाई असणार तर मला वाटतं यशस्वी चढाई नवतरुण उपसंघाकडून पुन्हा एकदा राज पाटील आपल्या टीमवरती ऑलआउटची नामुष्की वाढवलेली अशा प्रयत्न करून राज पाटील चढाई बोलत चालतो राज पाटीलचा डिफेन्स आतमध्ये गेले बोनस गुण क्लिप केलं नवतरुण कडून परंतु बोनस प्लस पॉईंट 2 गुण केला राज पाटील कमवलं तिकडे पाहिलं कासूचा आदेश देशरक्षक तशाच तशा प्रत्युत्तर 1 गुणाची कमाई पर्यंत संघाने प्रत्युत्तर राज पाटील 2 लगातार चढाईमध्ये आपला ऑलआउट वाचवला राज पाटीलने पाहूया ही 3री लगातार चढाई राज पाटीलची नवतरुण स्पोर्ट्स कारागीर संघाकडून पुन्हा एकदा एक यशस्वी चढाई आणि या ठिकाणी सामना संपतो। अजून झालं ना आता इकडे ज्ञानेश्वर पडवानी असं चालू दुसरा पुकार चलित तयारी करायचा आहे इकडे का त्याला आता पुकारते ते जरा कॅमेरावरती बघू हा हो थांब सुदर्शन हो कुशल भाऊ पाण्याची व्यवस्था करा पाण्याची बाटल्या नाही बाटल्या रिकाम बाटल्या नाही पाय कालच्या टिबलच्या बाजूला ग्राउंड नंबर 2 वरती जो आता नुकताच सामना झाला नवतरुण कारागीर विरुद्ध नवतरुण संघ
संघ तरुण यांच्यामध्ये नवतरुण धारावी संघ हा 5 गुणांनी त्यांनी विजय संपादन केलेला आहे. धारावी संघाचं नवतरुण धारावी संघाचं हार्दिक अभिनंदन आणि नवतरुण तरुण संघाचं सतश आभार. आपण सहभागी झालात त्याबद्दल आपलं सतश आभारी आहोत. सेकंड राऊंडचे सामने आता संपणार आहेत आणि क्वार्टर फायनल आपल्याला या ठिकाणी सामने चालू होतील. त्याचे 4 सामने या ठिकाणी होतील. सेमी फायनलचे 2 आणि फायनलचा 1 शेवटचा असे सामने होतील. ज्यावेळेला क्वार्टर फायनलचे सामने होतील त्याच्या आधी ग्राउंडची आखणी केली जाईल. या ठिकाणी आम्हाला सूचित केलं जात आहे की ग्राउंड आखलं गेलं पाहिजे. त्याच्यामुळे हे सामने झाल्यानंतर आपण ग्राउंडची आखणी करा. क्वार्टर फायनलचे सामने या ठिकाणी खेळवले जाणार आहेत. काय पकड केले बघा, थोडासा फरक पडला पण मात्र सुंदर पकड. राऊंड नंबर 1 वरती क्रमांक 2 वरती पहिला गोपाल फेरीच्या लढतीसाठी अर्थात क्वार्टर फायनलसाठी 30 अंतर पुकार टीव्हीएम धारावी विरुद्ध शिवशंभू पाटेश्वर. आपण क्रमांक 2 चा दाबा घ्यायचा. थर्ड फायनल बॉल. दुसऱ्या क्वार्टर फायनलच्या लढतीसाठी पहिला पुकार जय भवानी वाशी विरुद्ध काळमादेवी वगळत. फर्स्ट बॉल फॉर सेकंड क्वार्टर फायनल मॅच जय भवानी वाशी वर्सेस काळमादेवी वगळत. संघस्थापन आपले संघ ध्येय करायचे. पहिला पुकार संदीपदा सरांचा अतिशय बारीक लक्ष संदीपदा ग्राउंडची आपल्याला आखणी करायला पाहिजे. संदीपदा म्हणजे मंडप कितीही मोठा असला तरी त्याला झाल्याशिवाय शोभा येत नाही. आणि ग्राउंड कसंही असो पण त्याला आखणी करा. त्या ग्राउंडला नक्कीच सुशोभित होईल. हाफ टाइमला इक्वल आहे 8 हाफ टाइमला. ज्ञानेश्वर कोळगे आणि त्याच्या समोर या ठिकाणी बाळनंद कासू हा संघ या ठिकाणी बघतोय की इंटरव्हल झालेला मधला ब्रेक झालाय, हा ब्रेक झालाय आणि समान गुण आहे. 8 गुण. अगदी बरोबर आमचे प्रदीपजी मोबाईल सर मला पत्रकार आमच्या आहेत पण पंचांची कामगिरी बघा अतिशय सुंदर त्यांनी सांगितलं की मधला ब्रेक झाला, इंटरव्ह्यू झालेला आहे आणि 8 गुण या संघाकडे ज्ञानेश्वर कोळगे आणि बाळनंद कासू यांच्याकडे सुद्धा 8 गुण आहेत. अतिशय सुंदर आपल्याला सामना पाहायला मिळतोय. ग्राउंड नंबर 1 वरती कोण जिंकणार कोण हरणार येणारी खेळ सांगणार आहे. 8 गुणांनी दोन्ही संघ इक्वल आहेत. पण खरंच मगाशी 9 गुणांनी 2 संघ होते. त्या 9 गुणाची आपण प्रत्येक गुणला तर शेवटची बेरीज सुद्धा 9 येत होती आणि 8 हा असा आकडा आहे की प्रत्येक आकड्याला कुठेही कुठेतरी गाठ आहे पण 8 आकड्याला कुठेही गाठ नाही. असा हा 8 गुणांनी दोन्ही संघ इक्वल आहे. आदित्य मात्रेची चढाई या वर्षीच्या रायगड जिल्ह्याच्या संघातून त्याला प्रभुत्व केलं राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी. असा आदित्य मात्रे जास्त मागत राहिलं त्याला प्रत्युत्तर निलेश चौगुलेचं. चला शिवशंभू पाटणेश्वर टीडीएम धारावी क्वार्टर फायनलचा सामना मित्रांनो तोरत खेळाडू क्रमांक 2 चा ताबा घ्या. शिवशंभू पाटणेश्वर टीडीएम धारावी. आवड घेतला तिकडे आम्ही बघला
तसं बघ कसा काढलं त्या पोराने काढलं तो कोण आपल्याला वापस सेकंड आहे त्याची टीबीएम कारावी विरुद्ध शिवशंभो पाटणेश्वर शेवटचा 1 मिनिट आपल्यासाठी वेळ दिला जाईल. शेवटचे 1 मिनिट विना विलंब आपण ग्राउंड नंबर 2 वरती यायचं आहे. क्वार्टर फायनलचा उपउपांत्य फेरीचा सामना या ठिकाणी खेळवला जातो. शिवशंभो पाटणेश्वर टीबीएम कारावी दोन्ही संघांमध्ये चांगली लढत होईल आणि ग्राउंड तयार आहे. अगदी भूमिती आकृती पद्धतीने या ठिकाणी ग्राउंडची आखणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. ग्राउंड आखलेला आहे. चला शिवशंभो पाटणेश्वर शेवटचा लास्ट प्रोग्राम तुमच्यासाठी. शिवशंभो पाटणेश्वर आणि टीबीएम कारावी ग्राउंड नंबर 2 चा ताबा घ्या लवकरात लवकर विना विलंब. टीबीएम कारावी सेवेला उपस्थित होते. शिवशंभो पाटणेश्वर चला सामनाधिकारी होणार शेवंकर जितेंद्र लोटे आणि गणेश सुंदर पावर रेकॉर्डिंग याला माहिती बघ हे बघ काय होतंय. सुंदर पावर रेकॉर्डिंग चला शिवशंभो पाटणेश्वर गट नाही 28-83 सामनाधिकारी चला गुरुराज शेरवकर जितेंद्र मात्रे दिनेश पाटील सामनाधिकारी चला आपण 2 वरती पाटणेश्वर संघ उपस्थित आलं त्या ग्राउंड मधनं बघ लॉक होईल बघ तिथं लॉक होईल. मेडल घे ना मेडलला बरोबर होईल त्याला देऊ नये माझी कंबर आजी पाय माझा कंबर काय माझी पण काटन पूर्ण. जय भवानी वाशी काळामध्ये दुसरा प्रकार दिलेला जय तयार करायचं आहे. सेकंड भाव क्वार्टर फायनलच्या लढतीसाठी जय भवानी वाशी काळामध्ये युवकांना आपण जय तयार करायचं दुसरा प्रकार दिलेला आहे. पुण्यावर क्रमांक 1 वरती हनुमान स्पोर्ट्स क्लब पूर्वी आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या पहिल्या उपउपांत्य फेरीच्या अर्थात क्वार्टर फायनलच्या वरतीला प्रारंभ होतो. टीबीएम कारावी विरुद्ध शिवशंभो पाटणेश्वर तर क्रीडांगण क्रमांक 2 वरती दुसऱ्या फेरीतला शेवटचा सामना
बाळानंद कासे विरुद्ध ज्ञानेश्वर कोरडे. दुसऱ्या क्वार्टर फायनलला आपण दुसरा पुकार दिलेला आहे. उदंड प्रतिसाद कबड्डी रसिकांनी या स्पर्धेला दिलेला आहे. सर्व कबड्डी रसिकांचं पुण्यात चंद्र पुणे नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद मिलिंद. आज एलडी सरांनी या ठिकाणी आठवण करून दिली की खरंच त्या रायगड जिल्ह्याचा कोपरा न कोपरा काढत असताना आज आपण 3 ते 4 समालोचक दिसतो, पण सर एकटा जीव सदाशिव ही कामगिरी तुम्ही केलीत. आणि खरंच म्हणजे आज आपल्याला कॅल्क्युलेटरची गरज लागते, आज आपल्याला कॉम्प्युटरची गरज लागते, पण आज ज्यांच्याकडे आपण हेअरस्टाईल म्हणतो, पण हेअरस्टाईल ज्यांची आहे, ज्यांच्याकडे कॉम्प्युटर फिट आहे आणि खरोखर त्याने आज या ठिकाणी बिहार पॅटर्न्स आज मनु गोयल या खेळाडूचं इथे आठवण करून दिली की त्याने एका वेळेला 5 खेळाडू रांगेमध्ये एक खेळाडू टिपला आणि बरोबर टिपत टिपत ते 5 खेळाडू टिपलं. हा त्याचा रेकॉर्ड या ठिकाणी एडी सर आपण सांगितलं. धन्यवाद. मनु गोयल हा खेळाडू म्हणजे आपण बघतो की धरचा मा, पण हा धरचा मा न होता खरंच मधल्या पॅकेजमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी बरीचशी गर्दी केलेली आहे. मंडळातर्फे त्यांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी समोरच्या माणसाला चारी बाजूला दिसायला पाहिजे. मधल्या पॅकेजमध्ये जे कार्यकर्ते आहेत त्यांनी खरोखरच बाजूला व्हायचं आहे आणि आम्हाला मंडळाला हनुमान स्पोर्ट्स क्लबला सहकार्य करायचं आहे. तरी लवकरात लवकर आपण सर्वांनी धन्यवाद माते, तुम्ही सर्वांनी बाजूला व्हायचं आहे. सर्व मंचाकडून आपला सूचना आलेली आहे. मधल्या पॅकेजमध्ये जे गर्दी झालेली आहे त्यांनी सर्वांनी बाजूला व्हायचं आहे, कारण आता अटीतटीचे सामने सुरू होत आहेत आणि सर्वांना चारी बाजूनं या कबड्डी सामन्यांचा आस्वाद घेता यायला पाहिजे. तरी मी परत एकदा सर्व कार्यकर्त्यांना सूचित करतो की सर्वांनी आपण बाजूला होऊन ह्या सामन्यांचा आनंद लुटायचा आहे. अर्थात क्वार्टर फायनलसाठी तिसरा आणि अंतिम पुकार जय भवानी वाशी विरुद्ध काळमादेवी गडात. थर्ड अँड फायनल कॉल फॉर सेकंड क्वार्टर फायनल मॅच जय भवानी वाशी वर्सेस काळमादेवी गडात. विराजमान मागील कोणावर क्रमांक 2 वरती यायचा आहे. तिसरा आणि अंतिम पुकार. मैदान व्यवस्थापन समिती आपण मैदान आपण घ्यायचं. लक्ष आपले करा. आपलं सुद्धा मनापासून कौतुक आहे. सामना सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत मैदानाची सुंदर